भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। व्यवसायात्मिका बुद्धि रेकेह कुरुनंदन बहुशाखा हुनन्तश्च बुद्धयो व्यवसायिनाम। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील 41 क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं की ज्या पद्धतीने भगवंत अर्जुनाला उपदेश करत आहे की निष्काम कर्मयोगाचं जर तू आचरण केलं तर त्या निष्काम कर्मयोगाच्या आचरणाने तुला जे काही फल आहे तुझ्या प्रारब्धाप्रमाणे, तुझ्या संचिताप्रमाणे ते तर मिळणारच आहे, परंतु त्या निष्काम कर्मयोगाच्या द्वारे तुला जे काही मोक्षासारखं जे अति उच्च की जीवनाचं सर्वोच्च साधन जे मोक्ष आहे ते सुद्धा तुला या निष्काम कर्माच्या द्वारे प्राप्त होईल। आणि दुसरी गोष्ट की या संसाराच्या प्रती जो काही तुझ्या अंतःकरणामध्ये जी काही भीती आहे ती भीती सुद्धा नष्ट होईल, कारण समबुद्धी झाल्यानंतर निष्काम कर्माच्या द्वारे त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव शिल्लक राहत नाही, त्याला जिकडे पाहिले तिकडे भगवत स्वरूप दिसते। आणि म्हणून अशा पद्धतीची वृत्ती झाल्यानंतर, अशा पद्धतीची निश्चयात्मक बुद्धी झाल्यानंतर की त्यांच्या ठिकाणचा जो संसार भय आहे तो संपूर्णतः नाहीसा होतो। आज भगवंत अर्जुनाला हे सांगत आहे की हे कुरुनंदना, या कर्मयोगाचा निश्चय स्वरूप बुद्धी एकच असते। अज्ञानी चंचल सकामी पुरुषाची बुद्धी वृक्षाच्या शाखेप्रमाणे अनेक भेदाने युक्त आणि अनंत असते। अरे, कर्मयोग आहे याच्यामध्ये निश्चय स्वरूप बुद्धी एकच असते। एकच असते म्हणजे की त्याच्यामध्ये फाटाफुटे नसतात। अरे, जसं धन मिळवणे ही झाली निश्चयात्मक बुद्धी, परंतु धन मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने आपण प्रयत्न करतो, जसं की धन मिळवण्यासाठी आपण काही चोरी करून, काही 2 नंबरचा पैसा किंवा कुठल्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने धन कसं आपल्याकडे अर्जित होईल, याला म्हणतात की याला काय म्हणतात तर ही जी बुद्धी आहे या बुद्धीलाच बहुशाखा, म्हणजे या जसा वृक्षाच्या अनेक शाखा असतात त्या पद्धतीने जे अज्ञानी असतात त्यांच्या सुद्धा अशा पद्धतीने त्यांच्या अंतःकरणामध्ये अनंत शाखा ह्या अशा निर्माण होत असतात। धन मिळवण्यासाठी असेल, काही असेल, म्हणून धन मिळवणे हे जरी निश्चयात्मक भाव असेल किंवा एक बुद्धी असेल, परंतु त्याच्यासाठी केलेले वेगळे प्रयत्न ह्या बहुशाखा आहे। आणि म्हणून हे कुरुनंदना, या समबुद्धीमध्ये म्हणजे तुझी जी काही समबुद्धी आहे या विषयात निश्चयात्मक जी बुद्धी आहे ती निश्चयात्मक बुद्धी की एकच असते, पण अव्यवसायिनाम ज्यांचा एक निश्चय नसतो अशा मनुष्याच्या बुद्धयः अनंतहाच बहुशाखाही, बुद्ध्या अनंत आणि अनेक शाखावाल्या असतात। म्हणून तो जी काही त्याची एक निश्चयात्मक बुद्धी नसते तो अनेका मार्गाने त्या पद्धतीने प्रयत्न करत असतो। अरे, परमार्थामध्ये सुद्धा काही लोकांची एक निष्ठा नसते,
परमार्थामध्ये सुद्धा भगवत प्राप्ती करायची असेल तर तो एका ठिकाणी स्थिर राहत नाही. तो कधी घडीत गणपतीकडे जाईल, घडीत देवीकडे जाईल, घडीत महादेवाकडे जाईल, घडीत विष्णूकडे जाईल, घडीत कृष्णाकडे जाईल. अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तो सारखा हिंडत राहील. मला इकडून मिळेल, तिकडून मिळेल, तिकडून मिळेल, इकडून मिळेल. अरे दर्शन सगळ्यांचे घ्या, परंतु बुद्धी मात्र एका परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करा. दर्शन घ्यायला काही अडचण नाही, परंतु त्या सगळ्यामध्ये एक परमात्मा आहे, एकच माझा ईश्वर आहे, एकच माझा भगवंत आहे. अशा पद्धतीने एक बुद्धी असणे गरजेची आहे. आता माऊली फार याच्यावर सुंदर वर्णन करतात. जैसे दीप कळिका धाकुटी परी बहु तेजा ते प्रगटी तैसे सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. अरे कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं की सद्बुद्धी जर असेल, थोडी देखील आपल्या ठिकाणी सद्बुद्धी असेल, जसं माऊलीने म्हटलं की अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे तरी अशेशी नाशे संसार भय. की थोडीही ती अल्प जरी ती बुद्धी आपल्यामध्ये असेल, कोणती? निश्चयात्मक बुद्धी. ज्या बुद्धीच्या द्वारे आपला जो संसार भय आहे तो संसार भय पूर्णतः नाश पावू शकतो किंवा त्याचा नाश होतो. तेच माऊलीने पुढे उदाहरण देऊन कंटिन्यू केलं की ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत जरी लहान असली तरीही ती लहान असलेली दिव्याची ज्योत ज्याप्रमाणे तिचा प्रकाश सगळीकडे पडतो, त्याप्रमाणे निष्काम कर्माची जी सद्बुद्धी आहे ती लहान असे मानू नये. अरे दिवा आहे, दिवा खोलीमध्ये ठेवल्यानंतर संपूर्ण खोलीला प्रकाशित करण्याचं काम दिवा करतो. छोटासा दिवा असतो परंतु संपूर्ण खोलीला प्रकाशित करतो. त्या पद्धतीने निष्काम जी बुद्धी ज्याची झालेली आहे, ज्या बुद्धीमध्ये सकामता नाही, ज्या बुद्धीमध्ये कुठल्याही प्रकारची मागणी नाही, ज्या बुद्धीमध्ये काही मिळवण्याची अपेक्षा नाही, ज्या बुद्धीमध्ये काही मिळवण्याची लालसा नाही, अशी जी निष्काम बुद्धी आहे, अशी निष्काम बुद्धी त्याची झालेली आहे. तर असा जो आहे तो सांगतात की संपूर्ण जो त्याचा संसार भय आहे त्या संपूर्ण संसार भय त्याचा नाशा होतो, नाश पावतो. म्हणून ही जी काही सद्बुद्धी आहे हिला लहान मानू नका. की जी संसार भयासारखं जे अनंत जन्मापासून संसारामध्ये आपण भयभीत झालेलो आहे, संसारामध्ये आसक्त झालेलो आहे आणि जन्म मरणाच्या फेऱ्या आपण अनेक जन्मापासून फिरत आहोत, तर त्यातून बाहेर काढण्याचं काम ही सद्बुद्धी करत असते. पार्था बहुती परी हे अपेक्षिजी विचारशुरी जे दुर्लभ चराचरी सदवासना. पुन्हा माऊली सांगतात, हे अर्जुना, विचारी लोक विविध प्रकारच्या प्रयत्नांनी ही सद्बुद्धी प्राप्त होण्याची इच्छा करतात, कारण या चराचरात ही सद्बुद्धी प्राप्त होणे दुर्लभ आहे. जे विचारी लोक आहे, विवेकी लोक आहे, ज्ञानी लोक आहे, हे लोक ही सद्बुद्धी प्राप्त करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. कारण ही जी सद्बुद्धी आहे, ही सद्बुद्धी आपल्याला मिळावी, ही सद्बुद्धी आपल्याला प्राप्त व्हावी याच्यासाठी अनेक प्रयत्न करतात. आणि अनेक प्रयत्नाच्या द्वारे कशा पद्धतीने आपल्याला ही सद्बुद्धी प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करतात. कारण त्यांना माहिती आहे, एकदा निश्चयात्मक बुद्धी झाली. निश्चयात्मक बुद्धी म्हणजे काय? की सगळीकडे तो परमात्मा व्याप्त आहे, परमात्म्याशिवाय काही नाही, आणि परमात्मा सगळीकडे भरलेला आहे, संसार नाहीच आहे. सगळीकडे जो आहे तो परमात्मा आहे, सगळीकडे जे आहे ब्रह्म आहे, ब्रह्माशिवाय काही नाही. अशा पद्धतीची जी काही निश्चयात्मक बुद्धी आहे, ती निश्चयात्मक बुद्धी झाल्यानंतर मग मात्र त्याला कुठल्याही प्रकारे संसार भय बंधन प्राप्त करू शकत नाही. म्हणून अशा पद्धतीने संसाराच्या या चक्रातून जर बाहेर यायचं असेल तर निश्चयात्मक बुद्धी असावी लागते. म्हणून अशी निश्चयात्मक बुद्धी प्राप्त करण्यासाठी काय, तर अनेक साधू संत, अनेक विचारी विवेकी लोक त्यासाठी प्रयत्न करत असतात. अनिका सारिखा बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैवगुणे. पुन्हा माऊली सांगतात की हे अर्जुना, की ज्याप्रमाणे अनेक वस्तू मिळतात परंतु परीस मात्र मिळत नाही,
तसेच भाग्याने अमृताचा एक बिंदू जसा मिळतो. अरे अनेक वस्तू मिळतात, अनेक वस्तू मिळवता येईल तुम्हाला जीवनामध्ये, पण परीस मिळवता येईल का? परीस मिळवणं एवढं सोपी गोष्ट आहे का? अरे या जगामध्ये कोणाजवळ परीस आहे? आणि ज्याच्याजवळ परीस असतं, आता सोनं किती महाग आहे, स्पर्श केला की झालं सोनं, स्पर्श केला की झालं सोनं. जिथे जिथे लोखंड आहे त्या लोखंडाला स्पर्श केला की झालं सोनं, नाही का नाही? किती जण कमवलं असतं किंवा किती पैसा कमवला असता, परंतु परीस मिळणं ही दुर्लभ गोष्ट आहे. इतकी सहज आणि सोपी गोष्ट नाही. सहज कोणाला परीस प्राप्त होऊ शकत नाही. संसारातील अनेक वस्तू त्याला प्राप्त होतील, अनेक वस्तू तो मिळू शकेल, परंतु परीस मात्र मिळत नाही. तसेच भाग्याने अमृताचा एक बिंदू जसा मिळतो. अरे एखाद्याचं भाग्य उदयाला आला, एखादा की ज्याला एक थेंब अमृताचा मिळाला. किती? एक थेंब. अरे एक थेंब अमृताचा मिळाला तर त्या एक थेंब अमृताच्या भरोशावर तो काय होईल? अमर होईल की नाही? त्या एका अमृताच्या थेंबापासून तो अमर होईल. मग असा जो अमृताचा एक थेंब आहे तो जसा त्याला मिळावा, त्याप्रमाणे तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी, जे परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उददी निरंतर, त्याप्रमाणे परमेश्वराशी एक रूपता प्राप्त करून देणारी सद्बुद्धी अतिशय दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे गंगा शेवटी सागरालाच मिळते. अरे जी सद्बुद्धी आहे, जी परमेश्वराला जोडणारी आहे, अशी सद्बुद्धी निर्माण होणं इतकी सहज आणि सोपी गोष्ट नाही, ती दुर्लभ आहे. की इतकी सहज नाही. अरे सहज तुम्हाला ती बुद्धी प्राप्त होऊ शकत नाही, सहज तुमची निश्चयात्मक बुद्धी होत नाही, सहज तुमचा जो भाव आहे तो सगळं हे परमेश्वर स्वरूप पाहणं असा निर्माण होत नाही. अतिशय दुर्लभ ही आहे. ज्याप्रमाणे सांगतात की गंगा जशी शेवटी सागरालाच मिळते. अरे ही बुद्धी प्राप्त झाल्यानंतर जसं तो परमेश्वरालाच मिळणार आहे. उदाहरण देऊन सांगितलं, जसं गंगा आहे, गंगोत्रीहून निघाल्यानंतर जसं ती समुद्राला गंगा सागरला जाऊन मिळते, ती मधात कुठेही थांबत नाही. सागराला जाऊन मिळते. थांबत जरी असेल, दिसत असेल तुम्हाला कुठे थांबलेली साचलेली, परंतु ती स्थिर नाही, ती सतत वाहत असते. त्या पद्धतीने जसं गंगोत्रीहून निघालं गंगा सागर शेवटचा टोक गाठे, तसे ज्याला ही सद्बुद्धी प्राप्त झाली आहे, ज्याला ही व्यवसायात्मक बुद्धी प्राप्त झाली आहे, ज्याला ही निश्चयात्मक बुद्धी प्राप्त झाली आहे, त्या बुद्धीच्या द्वारे तो काय करतो तर त्या परमात्म्यालाच प्राप्त करून घेतो. त्या परमात्म्याचीच प्राप्ती त्याला होत असते. त्या परमात्म्याची प्राप्ती त्याच्या जीवनामध्ये घडत असते. आणि पुन्हा माऊली सांगतात, तैसे ईश्वरा वाचुनी काही, जे अनेकलानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. फार सुंदर ओवी या ठिकाणी सांगितले आहे की बाबा त्याप्रमाणे जिला ईश्वरा वाचून दुसरे आश्रयस्थान नाही, अर्जुना अशी या जगामध्ये ती एकच सद्बुद्धी आहे हे जाण. अरे अनेक बुद्धी आहे म्हणजे अनेक बुद्धीचे लोक आहे, परंतु सगळ्या लोकांची कामना वासना कुणीकडे आहे? काहीतरी मिळवायची, काहीतरी प्राप्त करायची, काहीतरी मिळवायची. अरे 2 एकर शेती असेल तर 4 एकर झाली पाहिजे ही मिळवायची कामना आहे. कोणाकडं 1 करोड रुपये असेल तर 2 करोड कसे प्राप्त होतील ही मिळवण्याची कामना आहे. कोणाकडं 1 घर असेल तर 4 घरं कसे होतील ही मिळवण्याची कामना आहे. कोणाकडे 1 गाडी असेल तर 4 गाड्या कशा होतील ही मिळवण्याची कामना आहे. कोणाकडे 1 बंगला असेल 4 बंगली मिळवायची ही मिळवण्याची कामना आहे. ह्या सगळ्या कामना ज्या आहे या बुद्धीमध्ये सतत चालू आहे. परंतु देव मिळवण्याची कामना किती लोकांना आहे की नाही, मला काहीच मिळवायचं नाही, मला जीवनामध्ये देवच मिळवायचा आहे, देवाशिवाय काहीच मला प्राप्त करायचं नाही, अशी मिळवण्याची कामना फार थोड्या लोकांकडे आहे. फार कमी लोकांकडे आहे की ज्यांना भगवंताशिवाय दुसरं काहीही मिळवायचं नाही आयुष्यामध्ये. अरे ज्या वेळेस मी आता नर्मदा मैयाच्या काठावर जाऊन तिथे त्या ठिकाणी राहिलो 2-4 दिवस, तर त्या ठिकाणी मी पाहिलं साधू संघ, तिथं साधू समागम घडला. तर अनेक साधूंची जी वृत्ती आहे ती अशीच आहे की जीवनामध्ये मला फक्त भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. सगळ्यांचीच म्हणत नाही मी, पण अनेक साधूंची इच्छा
की आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय मिळवायचं आहे, परमेश्वरच मिळायचं. म्हणून घरदार सगळं, इस्टेट प्रॉपर्टी सगळं सोडून, ते सगळं सोडून काय आले, तर सगळे सोडून दिले. अरे हरिद्वारचे प्रज्ञानंदजी महाराज आहे, आणि हे प्रज्ञानंदजी महाराज जे साधना सदनमध्ये राहतात सध्या, ते तेथील कोष अध्यक्ष आहेत. हे प्रज्ञानंदजी महाराज, त्यांचे आई वडील दोघंही चांगल्या पद्धतीचे सर्व्हिसला, वडील प्राध्यापक होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 50व्या वर्षी असा निर्णय घेतला की आपण काय करायचं आहे, तर संसाराचा त्याग करून आपण वानप्रस्थ जीवन जगायचं. आणि मग त्यांनी त्या पद्धतीने आळंदी या क्षेत्रामध्ये आश्रम स्थापन केला, तिथे ते राहू लागले. आणि त्यांचा जो मुलगा आहे, त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव राहुल, तर राहुल महाराज, तर ते एका केमिकल इंजिनियर म्हणून काम करत होते. परंतु पैसा, सगळं धन संपत्ती, वडिलोपार्जित समजा प्रॉपर्टी असेल, त्याच्यानंतर त्यांनाही चांगला जॉब होता, चांगली नोकरी होती, चांगली पद्धतीचा तनखा होती, तरीही सुद्धा त्यांनी विचार केला की हे कितीही मिळवलं तर ते जीवनामध्ये सुख आणि समाधान मिळू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी विचार केला, आणि त्यांचे जे वडील आहेत ते सांगत होते की त्यांनी फोन केला, म्हणे बाबा तुम्ही जे 50व्या वर्षी केलं ते मला 25व्या वर्षी करायचं आहे. काय करायचं, तुम्ही जे 50व्या वर्षी केलं ते मला 25व्या वर्षी करायचं आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही संसाराचा त्याग करून भगवत चिंतनामध्ये सदैव असं रममान होण्यासाठी जसा घरादाराचा त्याग केला आणि वानप्रस्थ जीवन तुम्ही जगू लागले, म्हणजे त्या पद्धतीने मला सुद्धा आता या ऐहिक लौकिक भोगाचा त्याग करून, नोकरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा त्याग करून मला सुद्धा संन्यस्त जीवन जगायचं आहे. काय करायचं आहे, संन्यस्त जीवन जगायचं आहे. म्हणून नोकरीचा, चांगल्या पद्धतीच्या जॉबचा असं काय केला, त्याग केला. आणि बऱ्याच दिवस मग ते रामकृष्ण मठामध्ये इकडे तिकडे राहून त्यांनी साधना केली, अनेक ठिकाणी जाऊन साधना केली. आणि आता साधना सदन या ठिकाणी तिथे विद्यार्थ्यांना, साधकांना ते आचार्य म्हणून तिथे काय करत आहे, त्यांना उपदेश करत आहे. जे त्यांचं कल्याण करण्याचा हे काय करत आहे, तर सात्विक काम करत आहेत. तर अशा पद्धतीची अशी बुद्धी निर्माण होणारे काय सगळेच आहे का? नाही. विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणे, असा एखादा विरळाच आहे की जो अशा पद्धतीने की त्या परमात्म्यासाठी आपल्या घरादाराचा, संसाराचा, प्रॉपर्टीचा सगळ्याचा त्याग करून तो काय होतो, तर त्याची एकच इच्छा असते किंवा तो या गोष्टीवर किंवा याच्यावर आरूढ होऊन जातो की मला फक्त परमात्माच पाहिजे, दुसरं काहीही पाहिजेत नाही. की ज्याप्रमाणे गंगाचं सागराला जाणं हेच तिचं ध्येय असतं, त्याप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये हेच ध्येय असतं की मी परमात्म्याला मिळावं किंवा परमात्मा मला मिळावा, हेच त्याच्या जीवनाचं ध्येय असतं. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते. म्हणून ईश्वराशिवाय त्याच्या जीवनामध्ये बाकीच्या कोणत्याच गोष्टीला स्थान नाही. त्याच्या जीवनात एकच आहे की मला ईश्वर प्राप्ती करून घ्यायची. त्याच्या जीवनात एकाच गोष्टीला स्थान आहे, मला भगवत प्राप्ती करून घ्यायची. दुसऱ्या गोष्टीला त्यांच्या जीवनामध्ये स्थान नाही. अनेक साधू आहेत की जे त्यांच्या जीवनामध्ये पैशाला सुद्धा सिवत नाही, पैशाचा सुद्धा स्पर्श करत नाही. फक्त त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं एकच ध्येय असतं की ते परमात्माची प्राप्ती करणं. आता तुम्ही म्हणसाल महाराज पैसा, पण जर एखादा आश्रम असेल, हे असेल, अन्नक्षेत्र असेल, आता नर्मदा मैयाच्या काठी अनेक आश्रम आहे, तर त्या ठिकाणी अनेक साधू लोक जाऊन राहतात. तर मग तिथील जे चालवणारे साधू महंत आहेत ते पैसा घेतात, परंतु पैसा घेऊन ते काय करतात, साधू सेवा करतात. कारण जरी झाला संन्याशी तरी मध्यानी तोंडवाशी. संन्याशी जरी असेल तरी त्याला खाया प्यायला लागतंच. म्हणून तो स्वतः जरी पैसा घेत नसेल, परंतु कुठेतरी जाऊन भिक्षा मागून कोणत्या तरी आश्रमात राहून त्याला उदरनिर्वाह करावा लागतो. परंतु त्याचं एकच ध्येय असतं की मला प्राप्ती कशाची करायची, परमेश्वराची करायची. मला परमेश्वराच्या व्यतिरिक्त मला काहीही मिळवायचं नाही. माझ्या जीवनाचं ध्येय एकच आहे, एकच बुद्धी आहे, ती म्हणजे परमात्म्याची प्राप्ती. दुसरी बुद्धी त्याच्या जीवनामध्ये नसते. म्हणून तैसे ईश्वरा वाचुनी काही, जी अनेक लानी नाही
ती एकच बुद्धी पाही अर्जुना जगी, अशी बुद्धी निर्माण झाली पाहिजेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग असणारी जी बुद्धी आहे त्याला काय म्हणतात माऊली? एर ते दुर्मती, जे बहुधा असे विकृती, तेच निरंतरमती अविवेकीये. एर ते दुर्मती, इतर त्या ज्या बुद्ध आहे त्या दुर्बुद्धी आहेत. त्या ठिकाणी अनेक विकार निर्माण होतात. अविचारी लोक या दुर्बुद्धीमध्ये निरंतर रमून गेलेले असतात. अरे इतर ज्या आहेत त्या काय? दुर्बुद्धी आहे. दुर्बुद्ध्या कोणत्या आहे? मी तुम्हाला सांगितलं की हे मिळवायचं, ते मिळवायचं, हे मिळवायचं, आणि म्हणून ते मिळवण्यासाठी तो काय करायचं नाही ते करतो. तो मिळवण्यासाठी कोणाची हत्या जरी करायचं काम पडले तरी तो हत्या करायला तयार आहे. कोणाला मारायचं काम पडलं तरी मारायला तयार आहे. कोणाचं मन दुखवायचं काम पडलं तर मन दुखवायला तयार आहे. कोणाचं अंतकरण दुखवायचं काम पडलं तरी दुखायला तयार आहे. या सगळ्या गोष्टी तो करायला तयार. पण मला धन मिळावं, माझं पोट भरावं, तो उपाशी राहिला चालेल, आहे का नाही? किंवा भगवंताच्या प्राप्तीशिवाय जे जे काही मिळवण्याची जी काही इच्छा आहे, वासना आहे, आकांक्षा आहे, भगवत प्राप्तीच्या व्यतिरिक्त त्या सगळ्या दुर्बुद्ध्या आहे. त्या सद्बुद्धी आहे का? नाही. त्या सगळ्या दुर्बुद्ध्या आहे. काही मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न केला भगवत प्राप्तीशिवाय तरी ती दुर्बुद्धीच आहे, ती सद्बुद्धी नाही. याला काय म्हणता येईल? दुर्बुद्धीच म्हणून. आणि ही जी काही दुर्बुद्धी आहे ती अनेक लोकांच्या ठिकाणी, अविचारी लोकांच्या ठिकाणी आहे. अविचारी म्हणजे काय? ज्यांच्याकडे विचार नाही. विचार नाही म्हणजे ज्यांच्याकडे ज्ञान नाही, ज्यांच्याकडे साधू समागम नाही, ज्यांच्याकडे संत समागम नाही, आहे का नाही? म्हणून तो काय करतो तर अनेको पद्धतीने आपलं पोट भरण्याचा विचार करतो. भगवत किंवा भगवत प्राप्तीचा वगैरे हा त्याच्या जीवनातला विषयच नसतो. म्हणून भगवत प्राप्तीच्या व्यतिरिक्त ज्या काही कामना त्याच्या ठिकाणी असतात, जे काही मिळवण्याच्या इच्छा असतात, त्या सगळ्या दुर्बुद्धी आहेत. आणि तो सतत त्या दुर्बुद्धीमध्ये काय करत असतो? रममान होत असतो. सतत त्या दुर्बुद्धीमध्ये तो राहत असतो. सतत त्या संसारामध्ये तो आसक्त होत असतो. अरे शेवटी त्या संसारामध्ये आसक्त राहता 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 एक दिवस असा येतो हा देह सुद्धा सोडून द्यावा लागतो. तर देह सोडावाच लागणार आहे. मग देह सुद्धा एक दिवस त्याला सोडून द्यावा लागतो. मग देह सोडून दिल्यानंतर मग पुन्हा त्याच्या कर्मानुसार त्याला, जर कर्म चांगलं असेल तर मनुष्य जन्म भेटेल, कर्म जर वाईट असेल तर त्या पद्धतीने वाईट योनीमध्ये त्याला जावं लागेल. म्हणून अशा पद्धतीने त्याच्या ठिकाणी काय होते तर म्हणजे भगवत प्राप्तीच्या व्यतिरिक्त जे आहे ती सगळी दुर्मती आहे, दुर्बुद्धी आहे असे माऊली सांगतात. म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरक अवस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. म्हणून एक लक्षात ठेव अर्जुना की म्हणून हे पार्था त्यांना स्वर्ग संसार व नरक प्राप्त होतात पण आत्मानंदाचा अनुभव काही प्राप्त होत नाही. अरे भगवत प्राप्तीच्या व्यतिरिक्त ज्या काही बुद्ध्या आहेत त्या बुद्ध्याला काय म्हटलं आहे? दुर्बुद्ध्या. काय म्हटलं आहे? दुर्बुद्ध्या. एकच बुद्धी आहे की जी भगवंताला प्राप्त करून देणारी आहे, ती काय? सद्बुद्धी, आहे काय? भगवत प्राप्त व्यतिरिक्त ज्या काही बुद्धी आहेत त्या सगळ्या दुर्बुद्ध्या आहे. मग यामध्ये तुम्ही चांगलं कर्म जरी केलं, कोणतं? निष्काम कर्म नाही केलं आणि चांगलं कर्म केलं, कोणतं? यज्ञ, याग, जप, तप, काही सकाम भावने सगळ्या गोष्टी केल्या तर तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल. काय होईल? स्वर्गाची प्राप्ती. तुम्ही चांगलं काम केलं, यज्ञ याग केलं, तुम्ही अनुष्ठान केलं, पण स्वर्गात जायची इच्छा आहे, मग तुम्हाला कर्म चांगले केल्यामुळं, दान धर्म केल्यामुळं, साधू सेवा केल्यामुळं तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल. स्वर्गाची प्राप्ती कुठपर्यंत होईल? जोपर्यंत तुमचा पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गाची प्राप्ती. मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उदरे, मग येऊ लागती माघारी मृत्यूलोकी. पुण्य संपल्यानंतर मग पुन्हा मृत्यूलोकामध्ये यावं लागेल आणि पुन्हा तुमची सुरुवात तिथून होईल. बरं, एखाद्याने त्याच्या जीवनामध्ये जर समजा चांगलं काम केलं तर संसारात त्याला संसारिक गोष्टी मिळतील आणि एखाद्यानं वाईट काम केलं तर मृत्यूनंतर त्याला नरकही प्राप्त होईल. या सगळ्या गोष्टी त्याला प्राप्त होईल. स्वर्ग प्राप्त होईल, संसार प्राप्त होईल, नरक प्राप्त होईल. पण त्याच्या जीवनामध्ये त्याला आत्मानंद प्राप्त होणार नाही. आत्मानंद जो आहे तो आत्मानंद भगवत प्राप्तीशिवाय होत नाही. भगवंताची प्राप्ती केल्याशिवाय होत नाही. जगातील कितीही वस्तू असल्या तर त्या वस्तू सुख देण्यास सामर्थ्यशील नाही. आता 2 दिवसापूर्वी परवाच्या दिवशी अजितदादाचा काय अपघात झाला, नाही का नाही? अजितदादाचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्यांना जावं लागलं.
सगळं धन संपत्ती पैसा प्रॉपर्टी सगळं आहे, परंतु तरीही सुद्धा काळ आल्यानंतर काही शिल्लक राहत नसतं. मग तुमचं धन संपत्ती पैसा तुमची इस्टेट प्रॉपर्टी इमेज याला काही महत्त्व राहतं का? काही महत्त्व राहत नाही. शेवटी सोडून जावं लागलं. आणि मृत्यूसुद्धा कसा, आता कोणाचा मृत्यू कसा होईल ते सांगता येत नाही. मृत्यूसुद्धा अपघाती झाला. तर अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर कोण कधीही माणसाला आपलं त्यात अजितदादाचाच काय विषय, तुम्ही आम्ही कोणीही असू शकतो त्यामध्ये, की कोणीही कोणालाही कधीही आपलं जीवन सोडून द्यावं शकतं. पण जर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये जर भगवंताला धरून राहिलो, मग शरीर कसंही सुटू द्या ना, अपघातामध्ये सुटू द्या, कशामध्ये सुटू द्या, कशाहीमध्ये जाऊ द्या, पण आपल्या चित्ताचा विषय आपल्या अंतकरणाचा विषय आपला बुद्धीचा विषय जर तो परमात्माच असेल आणि आपली जर बुद्धी त्या परमात्म्याशी एकरूप झाली असेल तर मग आपल्याला बंधन प्राप्त होऊ शकत नाही. आणि आत्मानंदाचा जो आनंद आहे तो आत्मानंदाचा आनंद आपण जिवंतपणेच त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. म्हणून भगवत प्राप्तीशिवाय जी इतर बुद्धी आहे त्या सगळ्या दुर्बुद्धी आहे, एवढंच यातून लक्षात ठेवायचं. आणि भगवत प्राप्तीची जी बुद्धी आहे ती सद्बुद्धी आहे, आणि ती सद्बुद्धी जी काही आहे ती साधारण नाही. म्हणून माऊलीने म्हटलंय सद्बुद्धी ही तेकुटी मानू नये, ती काही साधारण मानावी. त्यासाठी दिव्याचं उदाहरण दिलं. दिवा जसा खोलीमध्ये ठेवल्यानंतर छोटासा दिवा असला तर संपूर्ण खोली प्रकाशमय करतो, तशी थोडी सद्बुद्धी आपल्या ठिकाणी असेल तरी ती भरपूर काही प्राप्त करून देण्यास सामर्थ्यशील असते. अशा पद्धतीने भगवंत अर्जुनाला उपदेश करत आहे. उद्याच्या चिंतनामध्ये सुद्धा भगवंत अर्जुनाला उपदेश करणार आहे. तर आता आजची जी झालेली चिंतन रूपी सेवा आहे ती माऊलीच्या चरणी आपण समर्पित करू आणि थांबू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.